राज्यात खरात फाईल्सनं खळबळ उडवून दिलेली असतानाच तृप्ती देसाईंनी एक दावा केला आणि राज्यात पुन्हा मोठी खळबळ उडाली। कारण तृप्ती देसाईंनी आणखी एका घटनात्मक पदावर असलेल्या महिला नेत्यावर खळबळजनक आरोप केले आहेत। या आरोपांनी नाशिकच्या भोंदू कॅप्टन खरातचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे पोहोचतायत। नाशिकमधील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे। नीलम गोरे यांनी नाशिकच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये अशोक खरातची भेट घेतली होती आणि त्या गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या संपर्कात होत्या असा खळबळजनक दावा देसाई यांनी केला आहे। पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत तृप्ती देसाई यांनी पुराव्यासह बोलत असल्याचा दावा केलाय। त्यांच्या मते नीलम गोरे या केवळ अशोक खरातला ओळखत नव्हत्या तर त्या त्याच्या कट्टर भक्त होत्या। नाशिकमधील प्रसिद्ध एक्सप्रेस इन या 5 स्टार हॉटेलमध्ये नीलम गोरे आणि अशोक खरात यांची भेट झाली होती। ही भेट राजकीय नसून वैयक्तिक आणि आध्यात्मिक कारणांसाठी होती असा दावा देखील देसाईंकडून करण्यात आलाय। मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं, आपल्याला मंत्रिपद मिळेल का आणि आपलं राजकीय भविष्य कसं असेल हे जाणून घेण्यासाठी नीलम गोरे यांनी खरातकडे साकडं घातलं होतं। माझं कसं होईल, मला मंत्रिपद मिळेल का असे प्रश्न त्यांनी खरातला विचारल्याचं देसाईंनी म्हटलंय। नीलम गोरे या गेल्या 7 ते 8 वर्षांपासून खरातच्या संपर्कात होत्या। विधान परिषदेची आमदारकी टिकवण्यासाठी आणि राजकीय प्रगतीसाठी त्यांनी वारंवार खरातचा सल्ला घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। गोरे आणि खरात यांच्या भेटीच्या वेळी जी व्यक्ती त्यांच्यासोबत होती त्याच व्यक्तीनं स्वतःहून पुढे येत ही माहिती दिल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलंय। अशोक खरात हा नाशिकमध्ये कॅप्टन खरात म्हणून ओळखला जातो। शिवणिका नावाच्या संस्थेच्या आडून तो अध्यात्म आणि करिअर काउन्सिलिंगचा व्यवसाय चालवत असे। मात्र त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत। अनेक तरुणींनी खरातवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेत। करिअर घडवण्याचा आमिष दाखवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा। खरातच्या आश्रमात एक गुप्त काळी खोली म्हणजेच डार्क रूम सापडली आहे। या खोलीत महिलांना डांबून ठेवलं जायचं आणि त्यांच्यावर अघोरी अत्याचार केले जायचे असा दावा तृप्ती देसाई यांनी यापूर्वीच केला होता। पोलिसांनी खरातच्या मालमत्तेवर छापा टाकला असता तिथे 31 जिवंत काडतुस आणि 5 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या। त्याचा शस्त्र परवाना आधीच रद्द झाला असूनही त्याने ही शस्त्र बाळगली होती। खरातवर अघोरी प्रथा पाळल्याचं आणि काळ्या जादूद्वारे लोकांची फसवणूक केल्याचेही गुन्हे दाखल आहेत। नीलम गोरे या राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। एका घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचं नाव अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या भोंदू बाबासोबत जोडलं गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचंही नाव या प्रकरणात चर्चेत आलं होतं। मात्र चाकणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता। याच प्रकरणात चाकणकरांना आपली दोन्ही पदं गमवावी लागली आहेत। त्यामुळे नीलम गोरे यांच्या बाबतीत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडेही आता सर्वांचं लक्ष लागलंय। आता नीलम गोरे यांचं नाव समोर आल्याने हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या वर्तुळापर्यंत पोहोचलंय। या प्रकरणाचं गांभीर्य पाहून राज्य सरकारने IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। तरीही तृप्ती देसाई यांनी असा आरोप केलाय की काही मोठे अधिकारी आणि नेते खरातला वाचवण्याचा प्रयत्न करतायत। खरातकडे अनेक बड्या नेत्यांच्या क्लिप्स आणि गुपितं असू शकतात, त्यामुळे त्याला राज्याश्रय मिळतोय। माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यापूर्वी आरोप केला होता की नाशिकमधील हॉटेलमध्ये 3 IPS अधिकारी खरात सोबत बसून त्याला मदत करत होते। त्यामुळे पोलिसांच्या निपक्षपातीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। SITनं तातडीनं नीलम गोरे यांची चौकशी करावी आणि एक्सप्रेस इन हॉटेलचे त्या काळातील CCTV फुटेज तपासावे। अशोक खरातवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करावी। या प्रकरणात साक्ष देणाऱ्या व्यक्तींना आणि पीडित महिलांना कडक पोलीस संरक्षण देण्यात यावं। राज्यात अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या लंपट बाबांच्या अड्ड्यांवर कायमची बंदी घालावी अशा मागण्या आता देसाईंनी केल्या आहेत। नीलम गोरे यांनी अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र हा मुद्दा विरोधकांसाठी मोठा हत्यार ठरू शकतो। अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याचे आर्थिक व्यवहार आणि राजकीय लागेबांधे तपासण्याचं मोठं आव्हान SIT समोर आहे। नाशिकचं हे प्रकरण आता केवळ एका भोंदू बाबापुरतं मर्यादित राहिलं नाही तर ते राज्याच्या सत्तेतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले। या प्रकरणातील सत्य काय आहे हे त्या काही दिवसात SITच्या तपासातून स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।